अरे आवरा पटापटा. अगं हात चालव बेगी बेगी. तुम्ही असले तोरण लावा. चला झाली का नाही तयारी? आवरा पटापटा. लेख जावई कवा येऊन पोचत्याल. वय वय तयारी चाललीच आहे. अहो बघा तरी समजा वाडा कसा लगा लगा हलतोय. वा, पण मला सारखी धास्ती वाटते. आता कसली धास्ती वाटते? तसं नाही हो, पण येसू आणि जावई बापू येणार त्यांनाही तर कसला त्रास नको व्हायला. नाही होणार कसला त्रास. आणि आपण आहोतच की. ते हायच हो, पण पोरगी आपली असली तरी आता मानानं मोठी आहे आणि स्वराज्याच्या अमानत आहे. होय. तेव्हा ही तर कसलाच त्रास व्हायला नको. कसला त्रास? आणि तो देणार कोण? ते बी यो गणोजीराजे इथं असताना. या गणोजी राजे या. अहो तुमच्या आमच्या भरवशावर तो युवराजांना या शृंगारपूरला महाराजांनी पाठवले. मग चांगलाय की महाराजांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवूया आपण. युवराजांवर होणारा पहिला वार आमच्या छातीवर झेलू आम्ही. मग पुढचं पुढं. ते बी वार करणारा जित्ता राहिला तर. वा गणोजी राजे, हीच भावना ठेवायची आणि महाराजांचं हीच जपायचं. आपण महाराजांचं हित जपायचं आणि महाराजांनी आपलं हित जपायचं. आपलं हित गणोजी राजे. वतन. वतन वतनाचं काय होईल आज ना उद्या, पर ते बोलायची काही ही आता येळ नाही. अक्षी बरोबर बोललाय बघा. हे बघा आपली लेख हित जीव टाकाय येते माहेरात, तेव्हा तिच्या मोहर ह्यातलं काय बी बोलायचं नाही. हो आई साहेब, असले विषय अशा वेळेलाच मार्गी लागतात. होय, पर ती दोघं आता दुःखात आहेत आणि अशा वक्ताला त्यांना धीर दिला पाहिजे, हिंमत दिली पाहिजे, बळ दिलं पाहिजे, त्यांची मर्जी सांभाळली पाहिजे. तर हो, आणि मी म्हणतो वतन काय कुठं पळून जाते होय? गणोजी राजे थोडं सबुरीनं घ्या. कसली सबुरी? आणि आपला हक्क मागायला सबुरी कशा पायी? मनात कुडत कशा पायी बसायचं? आबा औंदा आम्ही विषय काढ. गणोजी राजा अहो शांत व्हा. अहो पर शांत कशा पायी बसायचं? आणि ते बी युवराज आमचं लाडकं मेवणं असताना ते आमासनी न्याय मिळवून देणार. आणि आबा आपलं काम सोपं कशामुळे होणार माहितीये का? अहो शिक्कामोर्तब कुणाकडे आहे? आमच्या लाडक्या बहिणीकडे. गणोजी राजे नुसतं गणोजी राजे म्हणू नका, राजासारखं वागू बी द्या आम्हाला. आणि त्याच्यासाठीच पाहिजे वतन. ते काय नाही, आज आम्ही आमच्या लाडक्या दाजींकडे मागणी करणार आणि आमचं लाडकं दाजी आमासने नाही म्हणणार नाहीत. सुनबाई, अहो सुनबाई. जी मामी साहेब. अहो झाली का समधी तयारी? हो, सगळी तयारी झाली. अहो निरोपावर निरोप यायला लागले. कधी येत आहेत आमचे दादा साहेब? अहो आले की फार अगदी शृंगारपुराच्या हद्दी पातूर आले. केव्हा एकदा दादासाहेबांना भेटू असं झालंय. खरंच बाहेरचा माणूस येणार म्हटलं की बाईच्या आनंदाला पारावर राहत नाही. आणि त्यात ते युवराज. मामी साहेब, आम्ही स्वतःच्या हाताने वनसनसाठी फुलांचं तोरण गुंफलंय. अहो कवा केलायसा तोरण? मध्यरात्रीपर्यंत बसलो होतो. बघा ना केवढा घमघमाट सुटलाय. लय आवडतात त्यासनी ही फुलं.
अहो आम्ही बी रांधप घरात समधी तयारी केली हो. उकडीच्या मोदकाचा बेत केलाय. वा. आणि जावई बापूसनी शेवया आणि दूध. हो, दूध पण साय नसलेलं. हवंय आम्हाला. येसूची आई असू द्या, मी निघतो. जावई बापू जवळ येऊन ठेपल्यात, मी येशी जाऊन उभा राहतो. मामासाहेब पण ते गेलेत. होय, गणूजी गेलाय म्हणून तर जावं लागतंय. पुन्हा काही घोटाळा नको. घोटाळा कसला? घोटाळा म्हणजे हेच की आपलं गणूजी राजे जे आहेत ते आहेत मोकळं ढाकळ. तेव्हा ती त्यांच्याशी दाजी म्हणूनच बोलणार. हो मामासाहेब, ते पहिल्यापासून दाजीच म्हणतात आणि दाजी म्हणूनच बोलतात. दाजी म्हणून बोलायला हरकत नाही, पण ते आपलं युवराज आहे याचं भान त्याने ठेवायला पाहिजे. तसं आपलं गणूजी राजे बोलतात, पण त्यांच्या मनात कपट नसतं दुसऱ्यांसारखं. पण हे समोरच्या माणसाला कळतच असं नाही ना. तेव्हा मी निघतो. अहो चला आवरूया पटापट. चला चला. भैया युवराज कभी भी आते होंगे, हाथ बढ़ाओ, चलो जल्दी करो. वाह, ये सब देख के युवराज खुश होने चाहिए. जरूर कहेंगे, वाह कलश, हमारे स्वागत की क्या भव्य तैयारियां की है. बढ़िया. देखो भैया, ये गेंदे के फूल युवराज को पसंद है, इनकी मालाएं बढ़ाओ. हाँ, जल्दी करो, चलो हाथ बढ़ाओ, चलो. सुनो भैया, इधर आओ. ये रास्ते के कंकड़ पत्थर हटाओ. क्या कहते हैं आप उसे, वो दगड़ दगड़, उसको निकालो यहाँ से. हाँ, युवराज को पैरों में लगने नहीं चाहिए. गणपती कोण रो यो टिक्कोजीराव? ए, जरा माणसं बघ की, गणोजी राजा आल्यात. जी जी, अरे गणोजी राजा आल्यात. युवराजनीचं बंधू, इथलं राज. प्रणाम भैया. भैया गणोजी राजे म्हणतात आम्हाला. आणि तू कोण? इथला दिसत नाहीस. जी मैं कलश, कवि कलश कहते हैं हमें. पर करतोस काय? कपित, काव्य हमारा धर्म है. अरे युवराजांची इथे एवढी सरबराई करतोय आज, तर तुझा आणि त्यांचा संबंध काय? नातं काय तुमचं? रिश्ता नाता तो बहुत गहरा है. फूलों का महक से, सागर का लहरों से, चातक का स्वाति नक्षत्र के बूंदों से जो नाता होता है, वही नाता हमारा युवराज के साथ है. आरत्याच्या. हे अरे बाबा, कोड्यात बोलू नको. काय असेल ते पाठशिरी उलगडून सांग. वो मित्रता नाता, हम उनके मित्र हैं. तू युवराजांचा मित्र. जी. मागरायचा, लई पुढं पुढं करायचं नाही. जी. अरे राजाची मैत्री राजा बरोबर होत असते. त्यासाठी राजघराण्यातलं रक्त लागतंय अंगात. पायरी वळकून राहायचं. मैं कुछ समझा नहीं. राज, ह्यो समधी सरबराई करायला सरकारी वाड्यात राहायला आला खरा, पण ज्याने तुमसनी वर्दी दिली नाही, झाला का नाही अपमान? एवढा आगत स्वागत होऊ दे, मग निवांतीनं बघू याच्याकडे. सांगितलेलं ध्यानात ठेवायचं. स्वराज्याचा बंदोबस्त चोख ठेवावा. त्यात आम्हाला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. मोरोपंत. जी महाराज. या स्वराज्याचे मालक ना आम्ही आहोत, ना युवराज, ना बाळराजे. हे रयतेचं स्वराज्य आहे. इथे रक्त सांडणाऱ्या प्रत्येक मावळ्याचं हे स्वराज्य आहे. भान असू द्या. अनाजी पंत. जी महाराज. सारा वसुलीकडे सध्या दुर्लक्ष होतंय तुमचं. नीट लक्ष ठेवा.
शेतकऱ्यांना जास्तीच्या जमिनीवरही लागवड करायला सांगा. परंतु महाराज, शेतकरी मुद्दामून लबाडी करतात, सारा वसुली भरताना कारण सांगतात. खरं खोटं बघण्याचं काम तुमचं. मोरोपंत, अंध फितुरीला जागेवरच शासन करा. दया माया दाखवायची नाही. जी. आणखी नाही, त्या औरंगजेबाच्या प्रत्येक चालीकडे बारकाईनं नजर ठेव. आपले हेर अगदी बऱ्हाणपूर पर्यंत पेरा. जंजिऱ्याचा सिद्धी देखील आपल्यावर चालून येण्याची संधीच शोधतोय. त्याचाही बंदोबस्त करा. जी महाराज. मोरोपंत, मागच्या चुका पुन्हा करू नका. चिटणीस, जी महाराज. तुम्ही आणि राहुजी सोमनाथांनी गडाचा चोख बंदोबस्त ठेवावा आणि आम्हाला रोजच्या रोज खबरा पाठवाव्या. महत्वाच्या गोष्टी असतील त्यांच्या नोंदी करून ठेवा. आम्ही दक्षिण मोहिमेहून परतल्यानंतर हे सगळे दस्तवेज वाचू. कर्तव्यात कसूर चालणार नाही. जी महाराज. मोरोपंत, तुम्हाला एखाद्या वेळी फौज घेऊन वराडला जावं लागेल, बादशहाला होल देण्यासाठी. जी. कधी आणि कसं जायचं ते आम्ही सांगू. कोणाला काही शंका? नाही महाराज. हर हर महादेव, हर हर महादेव. महाराज, एक विचारायचं होतं. काय आले का लक्षात तुमच्या? कशाबद्दल म्हणताय? महाराजांचे बोलणे सूचक. हे राज्य युवराजांचे नाही. हो. आणि म्हणाले स्वराज्यावर लक्ष ठेवा. स्वराज्यावर म्हणजे त्यात शृंगारपुरी आलेत आणि शृंगारपुरात युवराज म्हणजे युवराजांवर लक्ष ठेवा, असा त्याचा अर्थ. या शंभर. एवढे साहेब, तुम्ही का मुजरा करताय? असं कसं युवराज? अहो, मान आहे तुमचा. जय्यत तयारी केली तुमच्या स्वागताची. आपल्या रुबाबाला साजल आणि आमच्या घराण्याला शोभल तेवढंच केलंय. आम्ही काही विजयी होऊन आलेलो नाही. अहो, पर पराभूत तरी कुठे झालाय? काय युवरांनी? दादासाहेब, मुजऱ्याचा मान तुमचा बी आहे. मुजरा. दादासाहेब, अहो तुम्ही थोरले आहात. आहोत की. अहो, पण कुलमुक्त्यार कोण? तुम्ही. शिक्कामोर्तबाचा मान कोणाचा? तुमचाच. आणि आम्ही जो मुजरा घातला तो नात्याला नव्हे, पदाला आहे. चला वाड्याकडे जाऊया. युवराज, क्षमा, लेकिन फरमान के अनुसार आपको अपने वाड़े पर जाना चाहिए. ए बाबा, युवराज या गावचं जावई आहेत. ते पहिल्यांदा आमच्या वाड्यावर येतील, आमचा पाहुणचार घेतील. कविराज, फरमानाची याद आहेच आम्हाला. फरमान विसरू शकत नाहीच आम्ही. पण मेहुण्यांचा आग्रह तरी कसा मोडायचा, म्हणून आधी आम्ही सासूरवाडीला जातो आणि मग सरकार वाड्यावर येतो. चला कविराज, आपण इथेच थांबा. जी. नाव काय म्हटलं तुमचं? कवी कलश. आमच्याकडे याला चोंबडेपणा म्हणतात.
म्हणजे दाजी आमची, बहीण आमची, हे गाव आमचं, रयत आमची, वेस आमची, इथले राजा होता मी. आणि तू फरमान धावतोस वय रे. फरमान काय नात्याला नको म्हणतोय काय? हमारा कहने का वो उद्देश्य नहीं था, फिर भी क्षमा चाहता हूं. हा हा, मग ठीक आहे. याच्या पुढं एक ध्यानात ठेवायचं, शृंगारपुरात कंची बी गोष्ट करायची असेल तर आधी आमचा विचार घ्यायचा. हा, चला वाढेव चला. जी नहीं, धन्यवाद. हा, असं कसं? हा, आमच्या दाजी साहेबांचे मैत्र राहायचं तुम्ही. तुमचा पाहुणचार करायला पाहिजे का नको आम्ही? चला वाढेव. दाजी साहेब, आपलं पाय आमच्या वाड्याला लागलं, समद भरून पावलं बघा. अहो, कुबेराचं कल्पवृक्ष आमच्या दारात आल्यासारखं वाटलं. जे मागल ते समद देणार. कसे आहात आपण? आमचं काय चाललंय की राजासारखं राहायचं, राजासारखं फिरायचं. आपण सांगावं. आमचं काय, आम्ही आहोत तुमच्या समोर. म्हणजे अजून राग गेल्याला दिसत नाही. हरकत नाही, आपण काढूया की राग. शिकारीचा बंदोबस्त करू. बघू. बघू का? एवढं जमवा की. कसं आहे दाजी साहेब, कुठं बी जा, काय पण करा, पण जमवून घ्यायचं आणि जमवून द्यायचं, एवढं जमवाय पाहिजे. युवराज, क्षमा चाहता हूं, लेकिन अब फरमान के अनुसार सरकार वाड़े पे हमको जाना चाहिए. बोलला का तुम्ही परत? खणोजीराव, तुमचा मान ठेवण्यासाठी आम्ही आलो. आता फरमानाची अंमलबजावणी करू द्या. तुम्ही म्हणाल तसं. पर उद्या वाड्यावर जेवायला तेवढं यायचं. बघू, युवराजनींना सांगा, ठरव. आपण तेवढं जमवा. अहो, अशी बडदास्त ठेवतो का नाही तुमची, का तुम्ही पण म्हणशीला मेवना म्हणजे अक्षी मेवना भेटलाय. निघतो. युवराजनींना बोल. मी काय म्हणतो, आमचं राज म्हणतात राहायचं 2 दिवस. कोण राज? कनोजी राज. आमचं राज फक्त शंभूराज. शंभूराज म्हणतात ना निघायचं, मग झालं, संपला विषय. मांग